Hello friends, welcome to EngageTech ऑनलाइन इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शल या मॉडल व्हर्बचा इंग्रजीत कुठं कुठं वापर होतो, कसा वापर होतो ते डिस्कस करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहेच की एकूण 13 मॉडल व्हर्ब्स इंग्लिशमध्ये आहेत आणि त्याची सुरुवात आपण शलने केली होती. सगळ्यात पहिले मी आपल्याला या शब्दाचा उच्चार सांगतो, कारण की बरेचसे लोक याचा उच्चार शाल असा करतात. शाल इज नॉट इट्स करेक्ट प्रोनाउन्सिएशन माय डिअर फ्रेंड्स. तर याचा खरा जो उच्चार आहे, जो ॲप्रोप्रिएट जे प्रोनाउन्सिएशन आहे, जो करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे ते म्हणजे शल. शल शल यस. तर असं प्रोनाउन्सिएशन याचं करायचं. तर मित्रांनो, शेलचा वापर मुख्यत्वे करून फ्युचर टेन्समध्ये होतो. भविष्यातील क्रिया किंवा उद्दिष्ट दाखविण्यासाठी या शेलचा वापर होतो आणि याचा वापर बहुतांशी आय किंवा वी या पर्सनल प्रोनाउन्स सोबत होत असतो. फॉर एक्झाम्पल, आय शल गो टू द मार्केट टुमॉरो. आय शल गो टू द मार्केट टुमॉरो म्हणजे मी उद्या मार्केटमध्ये जाईल. वी शल डिस्कस द प्रोजेक्ट नेक्स्ट वीक. We shall discuss the project next week म्हणजे पुढच्या आठवड्यात आपण या प्रकल्पावर चर्चा करू. तर आय आणि वी सोबत शल वापरलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भविष्यातील क्रिया सांगण्यासाठी त्याचा वापर या वाक्यांमध्ये केलेला आहे. आता शलचे अजून दुसरे कोणते कोणते वापर आहेत, युजेस आहेत, ते आपण बघूया. शलचा वापर फॉर्मल प्रॉमिस किंवा ॲश्युरन्स देण्यासाठी, थोडक्यात वचन किंवा खात्री देण्यासाठी शलचा वापर केला जातो. आणि अशा वेळी मात्र जर तुम्हाला खात्री द्यायची असेल, वचन द्यायचे असेल, तर शल सोबत आय आणि वी नाही वापरत किंवा आय आणि वी सोबत शल नाही वापरत. तर शल कोणासोबत वापरतात, तर यू, ही, शी, इट आणि दे या प्रोनाउन्स सोबत शल वापरतात. फॉर एक्झाम्पल, यू शल रिसीव युअर पेमेंट ऑन टाइम. यू शल रिसीव युअर पेमेंट ऑन टाइम म्हणजे तुला तुझं पेमेंट वेळेवर मिळेल. या वाक्यामध्ये समोरच्याला वचन दिलेलं आहे, त्याला त्याचे पेमेंट मिळण्याची खात्री दिलेली आहे आणि यू या पर्सनल प्रोनाउन्स सोबत ते वापरलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. दे शल गेट द सपोर्ट दे नीड. दे शल गेट द सपोर्ट दे नीड त्यांना आवश्यक असणारा सपोर्ट त्यांना मिळेल. या वाक्यातून समोरच्याला खात्री दिलेली आहे, म्हणजे ज्याला कोणाला सपोर्टची गरज असेल ते लोकांना 100% सपोर्ट मिळेल असं बोलणाऱ्याला म्हणायचं आहे. आणि या वाक्यात दे शल, दे सोबत शल वापरलेलं आहे, म्हणजे दे शल गेट द सपोर्ट दे नीड म्हणजे त्यांना आवश्यक असलेला सपोर्ट त्यांना मिळेलच. यू शल रिसीव युअर पेमेंट ऑन टाइम तुला तुझं पेमेंट वेळेवरच मिळेल म्हणजे असा खात्री या ठिकाणी दिलेली आहे, वचन दिलेलं आहे शलचा वापर यू आणि दे सोबत करून. आता पुढचा जो वापर आहे शलचा, तो म्हणजे एखादी ऑफर करण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी. म्हणजे शलचा वापर ऑफर किंवा सूचना देण्यासाठी सुद्धा केला जातो आणि बऱ्याचदा किंवा विशेषतः त्याचा वापर प्रश्नार्थी वाक्यात केला जातो. उदाहरणार्थ, शल वी गो टू द सिनेमा टुनाइट. शल वी गो टू द सिनेमा टुनाइट म्हणजे आज रात्री आपण सिनेमा म्हणजे चित्रपट बघायला जायचं का. या ठिकाणी ही ऑफर आहे, समोरच्याला बोलणारी व्यक्ती समोरच्याला ऑफर देते आणि प्रश्नार्थी वाक्य वापरलेले आणि म्हटलेलं आहे शल वी गो टू द सिनेमा टुनाइट म्हणजे आज रात्री आपण सिनेमा बघायला जायचं का. शल वी गो ऑन लॉंग ड्राईव्ह म्हणजे बोलणारी व्यक्ती समोरच्याला सांगते की आपण लॉंग ड्राईव्हला जायचं का. शल वी गो
ऑन पिकनिक द नेक्स्ट वीक? पुढच्या आठवड्यात आपण पिकनिकला जायचं का? तर या वाक्यांमधून बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला ऑफर करत असते. म्हणजे आपण बाहेर कुठेतरी फिरायला जायचं का अशी ऑफर ती त्या ठिकाणी त्या वाक्यातून देते. शल आय मेक सम टी? या ठिकाणी समोरच्याला विचारलेलं आहे की थोडीफार चहा मी करू का? शल आय मेक सम टी या ठिकाणी ही ऑफर सुद्धा आहे. आणि सूचना करण्यासाठी सुद्धा शेलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, शेल वी गो टू कॉलेज टुडे? म्हणजे आपण आज कॉलेजला जाऊया का? ही एक प्रकारची सूचना आहे. प्रश्नार्थी वाक्याचा वापर करून आणि त्यामध्ये शेल वापरून बोलणारी व्यक्ती आपल्या मित्रांना किंवा इतरांना सूचना करते की आज आपण कॉलेजला जायचं का? शेल वी गो टू कॉलेज टुडे म्हणजे आज आपण कॉलेजला जायचं का? तर अशा पद्धतीने शेलचा वापर सूचना करण्यासाठी किंवा समोरच्याला एखादी ऑफर देण्यासाठी सुद्धा करतात. त्याचबरोबर शेलचा वापर ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी, एखादी खूप गरजेची गोष्ट आहे, एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे, तर ते सांगण्यासाठी सुद्धा शेलचा वापर शक्यतो कमर्शियल लँग्वेज किंवा लिगल लँग्वेजमध्ये केला जातो. म्हणजे वाणिज्यिक जी भाषा आहे, म्हणजे कॉमर्स फील्डमध्ये वापरली जाणारी भाषा आणि त्याचबरोबर लिगल फील्डमध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे, अशा भाषांमध्ये शेलचा वापर आवश्यकता व्यक्त करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, यू शल नॉट पास विदाउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन. यू शल नॉट पास विदाउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन हे झाली कॉमर्समधली भाषा, की म्हणजे तुझ्याकडे जर जास्त प्रॉपर आयडेंटिफिकेशन नसेल तर तुला जाता येणार नाही. यू शल नॉट पास म्हणजे या ठिकाणी पास म्हणजे आपण गेट वगैरे पास करतो ते. यू शल नॉट पास विदाउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन. पुढचं वाक्य आहे, कॅन्डिडेट्स शल सबमिट देअर ॲप्लिकेशन्स बिफोर द डेडलाईन. ही एखाद्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. बघा, कॅन्डिडेटचा वापर या ठिकाणी शब्द केलेला आहे आणि शल वापरलेला आहे. कॅन्डिडेट्स शल सबमिट देअर ॲप्लिकेशन्स बिफोर द डेडलाईन म्हणजे अंतिम तारखेपूर्वीच कॅन्डिडेट्सना त्यांचे ॲप्लिकेशन सादर करावेच लागतील, सबमिट करावेच लागतील. म्हणजे आवश्यकता आहे, नेसेसिटी आहे, असं या ठिकाणी स्पष्ट या वाक्यावरून जाणवतं. इन दिस वे यू शल नॉट पास विदाउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन किंवा कॅन्डिडेट्स शल सबमिट देअर ॲप्लिकेशन्स बिफोर द डेडलाईन या वाक्यांतून त्या ठिकाणी आवश्यकता, नेसेसिटी या ठिकाणी दिसून येते. शलचा वापर अशा पद्धतीने ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी दाखवण्यासाठी सुद्धा करतात. धन्यवाद.